तुम्ही जा ना पटकन टाकून या. इकडं माग माग काय आमच्या तेच म्हणत होतो. इकडं इकडं आमच्या मागच चाललेत. जा पटकन या तेवढं टाकून. आणि तू का उभी राहिली? धरते बाई पाच. त्यांना बोलती. काय ग ए आई किती निघा ना का? बाई 200 काय लय निघायचा काय करते पावसाने गेलाय सगळा धना. आणि हा काय? काय करते बाई पावसाने गेलाय सगळा धना. आणि हा काय एवढं चांगलं चाललंय? एवढा हाय आलाय पण आता कमीच बाजार लागत आहेत का नाही. लागतील मध्ये. स्वामींच्या हातात आता बाजार लावायचे. काय लागतील ते लागतील. सगळा धना गेला. आणि या बायाला बळबळ आणले हे आताशी आली. हा बघा असं आहे. आले ना पण बाई बघा आताच आली की. आणि उठून व्हायला पाहिजे ना आली एवढ्या उशिरा काय करावं बाई. बघा आता हे केलं तर अख्ख्या वावरात पसरलं. त्याला काय औषध आहे का ह्या केलेलं? आता आम्हाला काय माहिती बाई, आम्ही नाही शेतकरी. नाही माझ्या युट्यूब फॅमिलीला विचारते ग, आहे का याला औषध काय ह्या कॅनेला? असं तर सांगा मला कमेंट्स करून. लई कॅना झालाय माझ्या वावरात. हा एवढूचं वावर पण ते पण नाही आम्हाला. आता काय करतो ते पण नाही आम्हाला. गवत पिकवता येते नुसतं. एवढी वावर आहे आणि लोक तर किती किती करतात वावर. पप्पा बघ तुझे कसे काम करतात. त्यांचं काय चाललंय? कसे चालले बघितलं का? चाललेत मा पुढं माग 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 असं असं करीत. काय काय नाव ठेवते? नाव नाही ठेवत आहे. मग काय चाललंय? नावच ठेवते त्यांना. मग तूच बघ ना, तुला लय किव येते ना, तूच बघ जरा कसं काम करतात. बिचारे एवढे काम करतात. औषध मारलं असतं तर धना वाढला असता. पण आता काय करते? औषध नाही काही नाही मारलं आणि लागले दाना उपटायला. मी तेव्हाच म्हणलं होतं औषध मारायला, पण त्यांना ते पण नाही जमलं. घ्यायचं आता समजून. काय आता काय समजून किती काय मग भांडणं करते का? भांडायला काय माहिती, भांडून घेईल का मला? औषध मारलं असतं तर धना वाढला नसता. आणि मग का नाही मारलं औषध? तुला माहिती आहे ना औषध काय मला माहिती काय? ये किती बारीक आहे बघा बरं याची हाईट. माझा भांडवल पुढे गेला औषध एवढं भांडवल होतं त्यावर पिकवला. हा भांडवल संपल्यावर त्याच्या पुढे जेवढं भांडवल होतं तेवढं पिकवलं. काही बायकोनी मदत केली ती अभि संपले. अहो पण पैसे झाले असते अबे चांगला वाढला असता तर. अरे पैसे किती तू कमवला ना पोत भर तरी कमीच आहे. हे असं आहे आमचा आबे जाऊ. मग बरोबर आहे ना. पैसे असले तर नाही पैसे पुरतात का? पैसे पुरतात. कोणता माणूस म्हणतो मला पैसे नको? अहो आबे जा अहो त्याला अहो? भर पैसे दिले तरी तो नको म्हणणार ना. अहो कोण? कोणाला म्हणता तुम्ही? नाही सगळ्यांना म्हणतो अहो. आईला पण. मला बी मग बया. मला आव म्हणून का उपयोग? आता जर मला ती बायको आहे तुमची. ट्रक भर पैसे दिले आणि दुसरे ट्रक पैशाचे आणल्यावर का बसले? घे ना. उपटू लागा नाही तर काय बसायची गरज आहे का? उपटू लागा ना पप्पा आईला. काय नको घ्या उपटू चला. ज्याला असा होणार नाही आपला. पाऊस येणार आहे, ढग आले. एवढं पाऊस आला तर सगळंच राहील. नाही हो. हा पाऊस तुम्हाला केलं तर काय पाऊस? 12 तारखेला पाऊस चालू होणार. आज नाही येणार असं पावसात तुम्हाला फोन केला होता. काय बोला आता? अरे माझं नाव शनिदेव आहे. मला सगळं पुढचं गणित माहिती राहतं. शनिदेव आहे. मग काय पण. काय आपलं बाता मारायचं आता नाही आपला टाइमपास चालू. कायचं टाइमपास? पुढची अगं आता येईन ही असं. आषाढी एकादश आता पौर्णिमा झाली ग.
आता 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 पौर्णिमा झाली का नाही, आता ही येईन आमुषा, ही आमुषा झाल्यावरच असन गटारी, पुढची गटारी असेल. पिल्या काय आवाज येते तिला? काय उघडलंय बघ ना तिने. ती इकडे यायला. करू का बंद? आम्हाला का नाही गेल्या मग बापाला असता की खुरपाय उपटायला. आता नाही आप्पा वरडायचं. आप्पाचं काय आप्पा बोलत होता बाई, येऊन नव्हतं देत, आले बळत बळत. काय करती, 2-4 म्हणलं बाया द्या, तर आप्पा म्हणले सगळीच गाडी घ्या अख्खी. म्हणलं अख्खी गाडी घेऊन काय करू, अख्खी गाडीला किती पैसे लागले असते तूच सांग. 50 दाण्याचे नसते झाले पण तेवढे द्यायला आले असते. 50 रुपये तू विचार कर, प्रत्येक बाईला 50 द्यायचे म्हणल्यावर मग तर मला हे उपाटण्यावरच गेलं असतं सगळं. काय राहिलं असतं ग, खात्र्या राहिला असता खाली. 1 तासासाठी गाडी आली नसती बाई. नाही म्हणलं होता आप्पा काय सगळ्याच नाही बाय, हा का? एक बाई त्यांना एक बाई द्यायला परवडत नाही अगं. हा ना, मग आखे द्यायला परवडत अख्खे द्यायला परवडते त्याला. पिल्या बघ आता मी किती घाबरले. का बरं? मोबाईल पडला आता माझा. कुठं आहे मग मोबाईल? जाऊ दे बाई, मोबाईल पडला तर पडू दे, पण त्यांना घेऊ. मी घाबरले म्हणलं माझ्या हातात मोबाईल पडला बाई कुठतरी. काय बोला तिच्या सांग बाई. 100-100चे बंडल आहेत हे. हा मग आता एक बंडल जर संपला तर आता 4 जण उपटीत आहे. 400 माल होतोय का नाही होत काय माहिती. होय ना, पाडगड आट आहे. तेच दाट आहे, पण पावसाने सगळा माल गेलाय. तरी होणार आहे भले, टेन्शन नका घेऊ. जाऊ दे आता, काही नशिबा पुढं नाही जात आहे. हो ना. आगे तू तर बोलली ना. आप्पा का ओरडत नाही तुला. कट करून टाकायचं अली मधला पार. हम्म. आणि आमची इंद्राची अप्सरा आज आली दादा उपटायला. म्हणजे कामाला जात नाही पण बाई रोज यायचं होतं दाना उठा इथं वाचीचा. हा? सुचत नाही बाई बोलाय काय दिलीत बोलाय. केलं? कट करायचा पार्ट तो मधला. हा करीन म्हणजे दीदी करीन कट. हा काय? दीदी सगळं कट करता येते. पाहिलं का मोबाईलचं वाटोळं कर माझ्या. हा लगेच झाला तुझा मोबाईल वाटलं. मग आता खाली पडल्यावर एक तर बाई मोबाईल भेटत नाही, कोणी घेऊन देत आहे का मला. माझ्या हिमतीवर घेतलाय मी फोन. मग मला लागत व्हिडिओ काढायला. लोकांना फुकट नाही. तुम्ही दिला का मला मोबाईल घेऊन? पप्पांनी घेऊन द्यायला पाहिजे ना आईला फोन. काय देईल ना कधी पैसे आल्यावर तुमचे पैसे मी मेल्यावर येतील. मी मेल्यावर येतील पैसे, तोपर्यंत नाही यायचे पैसे. हा आता याच्यानंतर मस्तात गेल्या मस्तात असे तर नाही यायचे पैसे. मस्तात गेल्यावर येतील. कवा कवा सुख भेटायचं काय माहिती नवऱ्याचं. हा पलंगच असतोय तुम्हाला गोदडीन तुम्ही. नशीब खाट टाकली त्या खाटावर मस्त ताणून द्यायचे. गादी बनवल्या 1300 रुपयाच्या 2. त्याच्या एक गादी तर त्यांनाच स्पेशल म्हणतात. काय म्हणतात माहिती का ग? किती जवळजवळ वर्ष झालं असेल कामाला गेलेले. काय म्हणतात माहिती का तुला? माहिती तेव्हा 5000 रुपये दिले होते. आता 1 वर्ष झाले. आणि तुला सांगते ते 5000 दिलेले, त्याच्यानंतर भाजी गेली, कांदे निघले, आणि त्या 5000मध्ये मी गाद्या बनवल्या होत्या 2. ते 3000 तर गाद्यालाच दिले होते माझे. आणि हे आता मस्तपैकी ताणून झोपतात त्या गादीवर. विचार कर मग पैसे 100 विचार कुठे गेले. आता वर्षाचं कसं काय देण्यात राहिले. नाही राहायचं आता, एवढे दिवसच काय द्या. नाही पाचच पाठवलं का? मग किती पाठवले? बायाला फोन करून करा चालू आता. भैया गावाचं तुमचं नका चालू करू कीर्तन. मग अहो, ते 2 वेळा ते पैसे घरी पाठवलेले मोबाईल मध्ये. फक्त मला पाठवलेले ध्यानात आहे त्यांच्या, आणि खर्च झालेले काय केलेले ह्यांना काय काय केलं ते नाही त्यांच्या ध्यानात. आता तू सांगितलं का मला खर्च